जर पाहत असाल तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, युवा स्वाभिमान पार्टी याशिवाय जे सहयोगी घटक दल आहेत महायुतीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एसडीओ कार्यालय आले आणि ते आज साहेबाले असं निवेदन दिलं की बा की जे लोक आहेत त्याच्यावर तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा। तर माझ्यासोबत अचलपूर विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण ताळे आहेत। प्रवीण भाऊ, क्षेत्राचे भयानकच गोष्ट आली, बरोबर नाही ना? हे एखादी मोठ्या पदावर असणाऱ्या राजकीय व्यक्तीच्या अंगावर जसा भ्याड हल्ला होत असेल तर हे तर लयच भयानक गोष्ट आली बा। काल घडलेला जी घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे। एका महिलेवर तुम्ही म्हणजे अशा प्रकारचा भ्याड हल्ला करता, याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही नसू शकते। परंतु मी एवढं जिल्ह्याच्या पूर्ण सकल हिंदू समाजाच्या वतीने एवढं सांगू इच्छितो तर नवनीत ताई राणाच्या केसालाही जरी धक्का लागला तर पूर्ण जिल्हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची जागा त्याला दाखवण्यात येईल। आम्ही काही हातात बांगड्या घातलेल्या नाहीये आणि या खुर्च्या फेकणं हे करणं हे याला काही मर्दानकीचे लक्षण म्हणत नाही। दुसरी गोष्ट, एक महिला असताना तिच्या अंगावर थुंकण्याचा प्रकार झाला, रॉड होते, मी स्वतः तिथे जाऊन आलो, चाकू होता, ब्लेड होते, ह्या गोष्टी पूर्वतयारीने ते तिथे आले होते, पूर्वतयारीने आले असल्या कारणाने आणि असं काही बोलल्या नव्हत्या त्या आणि त्या सभा झाल्यानंतरची घटना आहे। आणि एका महिलेला जर तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही तिच्यावरती भ्याड हल्ला करत असाल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही। सकल हिंदू समाज, सगळ्या अंगीकृत संघटना हे सहन केल्या जाणार। भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो आणि सर्वांच्या वतीने निषेध व्यक्त करून भविष्यात त्यांच्या केसाला जरी धक्का लागला, आम्ही अजून पुनरुच्चार करतोय तर घरात घुसून आम्ही त्यांचा खात्मा केल्याशिवाय राहणार। बरं भाऊ, ते ठीक आहे, गोष्ट अशी आहे, हे एवढी मोठी गोष्ट होणं हे साधारण गोष्ट नाही आहे। आज राष्ट्रीय स्तरावरच्या प्रसार माध्यमांवर सकोन पासून त्याच बातम्या झाल्यात, त्याच्या मागे काही एखादं पॉलिटिकल हातबळ किंवा पाठबळ काही असेल, तुम्हाला असं वाटते काय की बा ते बरोबर नाही ना? हे एकदम सहजासहजी होणारी गोष्ट नाही ना भाऊ। आता कुठे गेले काँग्रेसवाले, आता कुठे गेले प्रहारवाले? त्यांनी निषेध करावा ना। निषेध करून चालणार नाही तर तुम्ही फक्त मताचं राजकारण करता, हिंदू समाजाला वाऱ्यावर सोडायचं राजकारण करता आणि हिंदू समाजाला वाऱ्यावर भारतीय जनता पार्टी कधी सोडणार नाही, महायुतीचं सरकार सोडणार नाही, याची मी ग्वाही देतो। आणि दुसरी गोष्ट, कोणाचा हात आहे कोणाचा नाही आहे हे पोलीस तपासतील ना, पोलीस तपासतील। त्याच्यावर आता व्हिडिओ शूटिंग आहेच नाही एवढी मोठी, त्याच्यावरती तपासतील। काही आरोपी पकडलेले आहे, काही पकडायचे असेल। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण भाऊ एकदमच गरम झाला ना, माझ्यासोबत विशाल दादा कसं आहे, असं जर होत असेल अल्लाहू अकबरचे नारे लागले मध्ये त्या ठिकाणी, म्हणजे त्या ठिकाणी एखादं मोठं कान करायचा विचार होता काय? काल नवनीत भाभीची प्रचार सभा चालू होती आणि काही मुस्लिम समुदायानं अचानक त्यांच्यावर थुकणे आणि ज्या खुर्च्या होत्या त्याही त्यांच्या अंगावर फेकल्या, असं अचानक हल्ला केल्यामुळं त्यांना खूप म्हणजे त्यांच्या जीवावर बेतली होती काल। पण त्यांचं दैव बलवत्तर होतं म्हणून त्या वाचल्या नाही तर त्यांचा तिथं मर्डर पण करू शकले असते। पण एका निरपराध महिलेवर एवढा मोठं थुंकणं, आपण महिलेला दुर्गा देवीचं रूप मानतो, देवीचं साक्षात रूप मानतो आणि हरामी नालायक प्रवृत्तीचे लोक त्यांच्यावर थुकतात। जो हिंदू समाज, आपण हिंदू धर्मीय लोक देवीचा अवतार मानतो, आज त्याच देवीवर थुंकण्याचा यांनी प्रयत्न केला। या गांडू लोकांना एवढं पाठबळ कोणाचा तरी असेल, नाही तर हे गांडू लोक पाठबळ असल्याशिवाय काहीच करू शकत नाही। हे गांडू घराच्या बाहेर पण निघू शकत नाही। नक्कीच यांच्या मागे कोणाचं तरी पाठबळ आहे, नक्कीच पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे व याच्या मागे कोणाचं पाठबळ आहे याचा पण शोध लागणार आहे। त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय जनता पार्टी तसेच युवा स्वाभिमान पार्टी व सर्व महायुतीचे घटक पक्ष यांनी आज एसडीओ कार्यालय अचलपूर येथे निषेध व्यक्त करत आहे। तर या साऱ्या गोष्टीबद्दल साऱ्याच ठिकाणी मोठा असा तितंबात चालू आहे। सकोन पासून निरा जिकडे तिकडे त्याच गोष्टी मला लय जणांची माझ्यासोबत कुंदन दादा यादव आहेत। कुंदन दादा, अचलपूर पाहिलं आपण, अमरावती पाहिलं, त्याच्यानंतर एक खल्लार, म्हणजे अमरावती जिल्ह्यात सलग झालेल्या 3 घटना, ते तर जो काहीतरी आले, काहीतरी खतपाणी आहे बा, त्याशिवाय नाही होऊन राहिले काही म्हणा तुम्ही। खतपाणी आहे 100%, आणि या खतपाण्याला आपल्याला उत्तर जे द्यायचं आहे तर ते मतदान करून द्यायचं आहे आणि 100% मतदान आपल्या हिंदू लोकांनी करून द्यायचं आहे। प्रवीण भाऊ तायडेंना करायचं आहे। जेवढे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे, जेवढेही उमेदवार आहेत, त्यांना सर्वांना मतदान करून या सडल्या लोकांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे। आणि याच्या मागे कोण आहे काय, निश्चितच हा उभाटा आणि ते काँग्रेस हेच असू शकते, दुसरे लोक असू शकत नाही। जे हिंदुत्वादी पार्टी आहे ते सगळं भारतीय जनता पार्टी सोबत लोक जुळलेले आहे। बाकी जे अपक्ष लोक असतील, बाकी जे काही आहे ते सुद्धा त्या इन्व्हॉल्व आहे, कारण त्यांना आमचं हिंदुत्व हे पटवून राहिलं आहे, आमची ताकद त्यांना नाहीशी आहे। म्हणून तुम्हा सर्वांना
आणि तुमच्या चॅनलच्या याच्यातून मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी मतदान करून या लोकांचा निषेध करावा. तर या ठिकाणी यायचं असं म्हणणं आहे, सर्वांनी म्हणजे मतदान करून या गोष्टी निषेध करा. माझ्यासोबत एक ताई बैची जात भावान त्या गोष्टी अंगावर थुकणं ते ब्लेड हे तर बरोबर नाही ना. इकडे आपण म्हणतो महिला सुरक्षा हे तर मोठा विषय गंभीर झाला. मग आता नवनीत ताईंवर हल्ला झालेला हा संबंध महिला जातीवर झालेला हल्ला आहे. मी त्याच्यासाठी निषेध व्यक्त करते आणि सर्व महिलांवर असे हल्ले होऊ शकते पुढे पुढे ह्याच्यासाठी 100% मतदान करणं आवश्यक आहे. आणि आपल्या सीट जी आहे प्रवीण भाऊची ही निघणं आवश्यक आहे. कारण की जेव्हा खासदार ताई उभ्या होत्या त्यावेळेस मतदान कमी पडल्यामुळे यांच्या ह्या दहशतवादी कारवाई इतक्या वाढल्या आहे की जगणं असह्य झालंय. त्याच्यामुळे इथे स्त्री सुरक्षित नाही हे अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वांना दिसून आले आहे. पण ही स्त्री सुरक्षित राहण्याकरिता मी सर्वांना आवाहन करते की सर्वांनी 100% तायडे भाऊंनाच मतदान करावे आणि त्या दिवशी दाखवून द्यावे की आम्ही महिला काही कमी नाही आणि आम्ही पुरुषही कमी नाही. अशा दहशतवाद्यांना भारतीय जनता पार्टीचं सरकार अभय देणार नाही. तर भारतीय जनता पार्टीचं सरकार अभय देणार नाही. माझ्यासोबत युवा स्वाभिमानचे नेते उपेंद्रदादा बचिलाल. उपेंद्रदादा, नवनीतताई पराभव झाल्यानंतर राजकमल चौकातला ना उन्माद पाहिला. अचलपूरची म्हणजे ते दगडफेक पाहिली, त्याच्यानंतर नागपुरी गेटचे प्रकरण पाहिलं, त्याच्यात हे प्रकरण बरं तर बरं राज्यामध्ये मोठं कांड झालं तर रात्री या साऱ्या गोष्टीबद्दल तुमच्या काय भावना आहेत सांगा जरा. सगळ्यांनी तुम्हाला कोणती अपेक्षा आहे काहीतरी तिथं म्हणजे कारवाई व्हायसाठी? काहीच नाही, हे भाड्या लोकांचं काम आहे. कारण की त्यांनी राजकमलवर आपली अवकात तर दाखवली. त्यांनी आमच्या महिलेबद्दल जे करून दाखवलं, जे कृत्य करून दाखवले त्यांची तर एक तर फाटून गेली. आणि आजची स्थिती अशी आहे की सन्माननीय योगीजी परतवाला आले, त्याच्यानंतर मोजरी दिवसाला आले आणि त्यांनी सर्व हिंदू लोकांना एकच मंत्र दिलं, कटेंगे तो बटेंगे. तो एकच मंत्र दिला, बटेंगे तो कटेंगे, बस एकच मंत्र दिला त्यांनी. आणि त्या एका वाक्याच्यामुळं समस्त हिंदू समाज जो आहे तो एकवटला. त्यांनी समस्त हिंदू समाजाची ताकद पाहून घेतली आणि आता ते कटेंगेवाले तर कटून झाले आणि आम्ही जे आहे आम्ही सर्व एकवटलो. त्याच्यामुळे त्यांची कुठेतरी जे पायाखालची वाळू जे खचून गेली त्यांची. आणि त्याच्यामुळे त्यांचे आता काय करावं तर त्यांनी सन्माननीय हिंदू शेरनी ज्यांनी अख्खा महाराष्ट्राने अख्खा भारत ज्यांनी गाजवलेला आहे त्यांच्यावर हल्ला केला. आणि आम्ही समस्त युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या भ्याड हल्ल्याचा विरोध करतो. आणि तसेच त्या भाड्या लोकांना एक अजून सांगून देतो की तुमच्या दम असेल तर अमोरा समोरची लढाई करा. हे खुर्च्या फेकणे हे करणे असे धंदे करू नका. अमोरा समोरची लढाई करा. आम्ही 1 by 1 तुमच्यासोबत लढायसाठी तयार आहोत. मर्दाची औलाद असाल तर अमोरा समोरची लढाई करा. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर युवा स्वाभिमानचे नेते असणारे उपेंद्र बचेल हे यानं खूप गरम अशी प्रतिक्रिया दिली. काल झालेल्या एकूण घटनेबद्दल भारतीय जनता पार्टी युवा स्वाभिमानचे सारे कार्यकर्ते उपविभाग कार्यालय अचलपूर या ठिकाणी आले आणि त्यांनी या साऱ्या गोष्टीचा निषेध व्यक्त केलाय. प्रवीण भाऊचं तर असं डायरेक्टच म्हणणं आहे की या साऱ्या गोष्टीबद्दल लय मोठं राजकीय पाठबळ म्हणजे एकदम ही जी गोष्ट होऊ शकत नाही. आता या साऱ्या गोष्टीवर प्रशासन कोणत्या प्रकारचा निर्णय घेते आणि जे कालच्या तिथं सहभागी होते याला कोणत्या प्रकारचा प्रसाद देते हा येणारा टाइम सांगेल. पण कालच्या झालेल्या घटनेबद्दल की नाही भारतीय जनता पार्टी अचलपूर वज्रच आक्रमक झालं ना राजे. तुम्हाला काय सांगू मी.